हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपी या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मस्त मलाईदार आणि रवाळ अशी बासुंदी। बघूनच तोंडाला पाणी सुटतंय, बघूनच खावंसं वाटतंय। खूप इझी रेसिपी आहे, तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर चला सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। तर मी इथे 3 लिटर दूध घेतलेलं आहे आणि ते गॅसवर ठेवलेलं आहे। तर याला आता 10 मिनिटं उकळी येऊ द्यायची आहे। अशी हे बघा, अशी उकळी येऊ द्यायची आहे। दुधाला उकळी आली की यामध्ये एक प्लेट टाकायची आहे। प्लेट ही उलटी टाकायची आहे। तर प्लेट कशासाठी टाकायची आहे? प्लेट टाकली की दूध अजिबात लागत नाही, त्यासाठी आपल्याला दुधामध्ये प्लेट टाकायची आहे। दूध मध्ये मध्ये चम्मचनी ढवळत राहायचं आहे, जेणेकरून याची साय जी असते ते बुडाला चिटकणार नाही। तर 5 ते 7 मिनिटांनी ही स्टेप रिपीट करत राहायची। तर हे बघा, इथे आपलं दूध आटलेलं आहे। 3 लिटर मी दूध घेतलेलं होतं। 3 लिटर दुधाचं 1.5 लिटर होईपर्यंत आटू द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे 1 पाव खवा घेतलेला आहे। ह्या खवामध्ये हेच दूध टाकायचं आहे आणि खवा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा। तर हे बघा, असा खवा मिक्स करून घ्यायचा आहे आणि लगेचच दुधामध्ये टाकून द्यायचा आहे। तर हे बघा, दुधामध्ये खवा टाकलेला आहे आणि ते चमच्यानी ढवळत राहायचं आहे। तर आता लगेचच यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे। मी इथे 2 वाटी साखर टाकलेली आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाण पाहिजे असेल तर तुम्ही ते साखरेचं प्रमाण वाढवू शकता। साखर टाकल्यावर 10 मिनिटं ते ढवळत राहायचं आहे, शिजू द्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुकामेवा टाकून घ्यायचा आहे। इथे मी पॅनमध्ये साजूक तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये सुकामेवा फ्राय करून घेतलेला आहे। तर हा मेवा आता मी बासुंदीमध्ये टाकून दिलेला आहे। तर हे बघा, आपली बासुंदी इथे तयार आहे आणि यामध्ये मी वेलची पूड टाकलेला आहे। तुम्हाला आवडत असेल तर ऑप्शनल आहे, वेलची पूड टाका, नाहीतर नाही टाकलं तरी चालते। तर हे बघा, किती छान आपली बासुंदी तयार आहे। तर मी बासुंदी रेडी झाल्यावर अशीच 2 तास झाकून ठेवलेली होती। तर 2 तासानंतर आपली बासुंदी बघा किती मलाईदार दिसते। खूप छान, खूप स्वादिष्ट बासुंदी बनते। नक्की एकदा करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका।